नेहमी सोपं कालवण म्हणून ह्या कालवणाकडं पाहिलं जातं भाकरीबरोबर खाण्यासाठी. चला तर मग आपण बनवूया सोपं सोप. नमस्कार, मी रुई स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवणार आहे साधं सिंपल पिठलं. आता ते पिठलं कसं बनवायचं तर बघा, आता कांदा आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे, मिरची आणि कोथिंबीर. आता हे सगळे जिन्नस आहे ना कट करून घ्यायचे आणि लसूण मात्र ना ठेचून घ्यायचा. आता कसं आहे माहिती का, बेसन पीठ तर मोस्ट ऑफ सगळ्यांकडे असतंच. आणि कालवणाला काही नसलं किंवा असं पटकन काहीतरी होणार करायचं असलं म्हटलं तर सर्वसामान्यपणे चला आपण पिठलं करूया. पिठलं काही पिवळं बेसन म्हणतात, असं करतात ते. आणि मग त्याच्यासाठी आपल्या तिखट कसं लागतं आपल्याला त्याच्यानुसार आहे ना घ्यायचं आपलं. मिरच्या कापून बिपून, मग कांदा, त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता छान असं जसं लागतं तसं. आणि कोथिंबीर मात्र सगळं शिजून झाल्यानंतर न टाकायची असते, त्याच्यामुळे ती धुवून आपली निथळून ठेवायची. बाकीचे सगळे कट करून घ्यायचे आणि लसूण चेचून घ्यायचा. कट करण्यापेक्षा लसूण चेचून घेतल्याची चव खूप वेगळी लागते आणि छान लागते. तेवढं मात्र लक्षात ठेवा की नाही का, लसूण आहे ना चेचून घ्यायचा. आता माझ्याकडं काही चेचायला पटकन हाताखाली नव्हतं म्हणून मी सुरूच्या दांडाने चेचलं आणि खूप छान लागतं. लसणाचा फ्लेवर वेगळा येतो, कारण का त्याच्यातले सेल्स असतात ना ते कापल्यानंतर ब्रेक होतात, कट होतात, म्हणजे असे ब्रेक नाही होत. आणि मग तशीच चव राहते. आणि चेचल्यानंतर आहे ना ते ब्रेक होतात, मग त्याची चव वेगळी लागते. एवढं सगळं कट करून घेतलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता तेल गरम करून घ्यायचं. एका कढईत तेल गरम करायचं, जिरी मोहरी आपली टाकून घ्यायची. त्याच्यानंतर ना एक चांगली तडतडली की त्याच्यात लसूण टाकायचा. लसूण टाकला, चांगला लसणाचा फ्लेवर सुटला का त्याच्यात कढीपत्ता टाकून द्यायचा आणि मग मिरच्या. कारण का मग कांद्याबरोबर जर मिरच्या टाकल्या तर मिरच्या परतते नाही, मग ते कच्च्या तशाच राहतात. मग शेवटी कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं छान. थोडासा लाल होईपर्यंत, नाही लाल झाला तसा बी त्याच्याबरोबर कच्चा कांदा खाल्ला जातो. त्याच्यामुळं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कांदा लाल करायचा की थोडा कच्चा ठेवायचा, ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार त्याने आपलं लाल किंवा मग थोडासा कच्चट राहिला तरी चला. मला थोडासा कच्चट राहिलेला आवडतो म्हणून मी तसंच ठेवलं आहे. मग एका पात्रात आपलं बेसनाचं पीठ घ्यायचं, त्याच्यातच मीठ टाकायचं आणि मग पाणी टाकून हलवून घ्यायचं. कारण का वरनं मीठ टाकलं कधी कधी गोळ्या होतात, मग एका जागी जास्त कमी मीठ लागू नये म्हणून असंही करून नये. आता इकडं हळद टाकायची, हळद टाकून घ्यायची, चिटकीभर हळद टाकायची. हळद म्हणजे कलथेच पडले म्हणून मी जरासं हे करून घेतलं. मग त्याच्यात हे इकडचं पिठात आहे ना छानपैकी असं ना हलवून झाल्यानंतर ना इकडं पिठात आहे ना पाणी ओतून घ्यायचं आणि ते गुठळी न राहता हलवून घ्यायचं एकाच डायरेक्शननी. असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे कसं त्याच्यात गुठळी नाही राहत. आणि मग त्याची स्लरीसारखं तयार करून घ्यायचं आणि ते आपण परतलेल्या कांदा याच्यात आहे ना सगळे जिन्नस घालून त्याच्यात ओतून द्यायचं. आणि आपल्याला जर कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल, जर अशी घट्ट असेल, आता पीठ टाकल्यानंतर ना ते बेसन पीठ फुलतं, त्याच्यानुसार आहे ना आपल्याला हे करायचं, पाणी टाकायचं. काहींना असं जरा जास्त असं थापल्यासारखं बेसन आवडतं, त्यांनी कमी पाणी टाकायचं. ज्यांना असं भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर असं पातळ लागतं त्यांनी पाणी जास्त टाकून हे करायचं. आणि छान असं गदा 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 उकळी घेऊन घ्यायची. मस्त शिजलं पाहिजे, कारण का मग ते पिठाळ लागल्यावर चांगलं नाही लागत. तोपर्यंत इकडं कोथिंबीर आहे, कोथिंबीर छानपैकी कट करून घ्यायची. आणि इकडे बघा आता आणि बेसन शिजताना खूप छान वास येते. कडा सुटायला लागला म्हणजे याचा अर्थ ते बेसन शिजलं छानपैकी. जशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार शिजून घ्यायचं. आणि मग शेवटी शिजलं की त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतं. खूप म्हणजे खूप मस्त टेस्टीच लागतं. बघा एकदा करून करा, खा आणि सांगा रेसिपी कशी होती ते. तोपर्यंत आपण लगेच भेटणारच आहोत नंतरच्या रेसिपीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल्सवरचे सगळे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
छानपैकी शिजलेलं आहे. थोडेसे आपल्याला वाटलं तर झाकण टाकून शिजवून घ्यायची, वाफ काढायची आणि सर्व करायचे, खायचे. तोपर्यंत धन्यवाद, बाय.